पश्चिम आशियातील तणावामुळे तांबे उत्पादनासाठी लागणाऱ्या सल्फर आणि इतर रसायनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे। त्याचवेळी चीनने काही महत्त्वाच्या रसायनाच्या निर्यातीवर निर्बंध आणल्यामुळे स्मेल्टिंग प्रक्रिया अडचणीत आली आहे। परिणामी उत्पादनाचा वेग हा मंदावत आहे। याशिवाय चिलीसारख्या देशामध्ये पर्यावरणीय नियम अधिक कडक झाले आहेत। नवीन खाणी सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंजुरी प्रक्रिया आणि स्थानिक विरोध यामुळे प्रकल्प उशिरा सुरू होत आहे। यामुळे भविष्यातील उत्पादन वाढ ही मर्यादित राहण्याची शक्यता आहे। याचबरोबर उत्पादन खर्च देखील वाढत आहे। लॉजिस्टिक, ऊर्जा आणि कच्चा माल महाग झाल्यामुळे तांबे तयार करण्यासाठीचा खर्च हा वाढला आहे। असे असले तरी जागतिक तांबे किमतीमध्ये गेल्या काही महिन्यात जोरदार वाढ ही पाहायला मिळाली। IEA नुसार 2025 मध्ये तांब्याची किंमत प्रथमच प्रति टन $12,000 इतकी पार केली होती आणि 2026 जानेवारीत 14,500 प्रति टन इतकी जाऊन ती नवीन उच्चांक नोंदवला होता। LME म्हणजेच लंडन मेटल एक्सचेंजवर एप्रिल 2026 मध्ये प्रति पाऊंड ही किंमत सुमारे 6 ते 6.1 इतकी होती। या वाढीमागे सप्लायचे तुटवडे, आर्थिक गुंतवणूक वाढ तसेच धातूची मजबूत मागणी यासारखे अनेक घटक काम करत असतात।